मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा। नमस्कार, मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेच्या या चॅनलमध्ये मी सर्वप्रथम दर्शकांचं स्वागत करतो व आज आपल्या या स्क्रीनवर रघुवीर खेडकर सर आहेत। सर्वप्रथम आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। सर, काय सांगाल आपण या माळेगाव यात्रेबद्दल ना आपण किती वर्षापासून या ठिकाणी येत आहेत? मला 36 वर्ष झाली मी माळेगावच्या यात्रेत येतो। 36 वर्षात खूप बदल, खूप सुधारणा, खूप शिस्तबद्ध अशी यात्रा झालेली आहे। सर, आता दर त्या वेळेस जी काही यात्रा भरते तर यावेळेस तुम्हाला काय वाटते, कशी राहिली यात्रा? आता पहा, यात्रा चांगली राहायला पाहिजे, कारण सगळीकडे पाऊस पाणी चांगला झालेला आहे, हंगामा चांगला आहे। परंतु पब्लिकची मानसिकता आज थोडी व्यवस्थित नाही। मध्ये राजकारणात झालेली ढवळाढवळ, त्यामुळे सर्वसामान्य माणूस जरा होरपळून निघालेला आहे। त्यामुळे त्यांची मानसिकता मनोरंजन करून घेण्याची किंवा यात्रेत जाण्याची असेलच असं नाही। सर, तुम्ही किती दिवस झाले इथे येत आहे, सर्व आहे, तुमचं कसं जीवन प्रवास कसा होता त्याबद्दल काय सांगाल सर या ठिकाणी आमच्या दर्शकांना? मला 36 वर्ष झाली मी इथे येतो आहे। तर 36 वर्षात मला चांगला अनुभव आलेला आहे इथला। मला वाईट अनुभव माझ्या फक्त एकदाच आमचा राजीव गांधी हत्याकांडाच्या वेळेस बॉम्बस्फोट झाला, त्याच्यात माझा भाचा भाजला आणि एक कलावंत वारला, तेवढाच एक वाईट अनुभव नाही। तर बाकी सगळे अनुभव आत्तापर्यंत 35 वर्षाचे अनुभव चांगले आहेत। एकच वर्ष फक्त आम्हाला त्रास झाला। म्हणजे एवढे दिवस झाला, 36 वर्षापासून आपण या ठिकाणी येत आहेत, म्हणजे महाराष्ट्रातील आपण जवळपास थोडक्यात आपण या ठिकाणी आपला अनुभव हे केला आहे। पण माळेगाव यात्रा इतर यात्रेपेक्षा असं वेगळी का वाटते आपल्याला? नाही, इथं कलेची कदर होती। भानगड अशी आहे की इथं 5-6 फड लागतात, 2-3 सरकशे लागतात, 10-15 पाळणे झोके लागतात आणि व्यापार खूप मोठा आहे। घोड्यांचा व्यापार मोठा आहे, बैलांचा व्यापार मोठा आहे, गाढवांचा व्यापार मोठा आहे। त्यातून रसिकता खूप चांगली आहे अजून इथल्या पब्लिकमध्ये। त्यामुळं इथं आलं की जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं। इतर गावात आम्हाला असं प्रेक्षक पाहायला मिळत नाही, पण माळेगावच्या यात्रेत मात्र विनोदाला दाद, एखादं गाणं आवडलं तर टाळ्या वाजवणे किंवा एखाद्या कलावंताची एंट्री झाली की टाळ्या वगैरे वाजवणे, हे घोडे माळेगावचं कौतुकास्पद आहे। अगदी थोडक्या भाषेत त्यांनी आपल्या या माळेगावचं त्यांनी या ठिकाणी गुण सांगितलेले आहेत आणि या ठिकाणीच आपल्या या उपस्थितीबद्दलही आमची जी काही यातील जिल्ह्यामध्ये जे काही तालुक्यातील सर्व लोक लांबून येतात, तुमच्या आवर्जून तुमचं नाव ऐकूनच येतात या ठिकाणी। आणि या ठिकाणी जसं रसिकांना जे काही पाहिजे ते कलावंताकडून भेटतं, त्यामुळं परत असंच आपली ही सेवा पुढेही राहील आणि यानंतर आपल्या जनतेचाही चांगला प्रतिसाद राहील। तुम्हाला कोणतेही आजपर्यंत तुम्हाला कोणताही त्रास झाला, यापुढेही यावेळेसही कुठलाही त्रास होऊ नये असं मी या ठिकाणी सांगितलं। आपल्या या मंचावरती आम्हाला थोडा वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद। पाहत राहा मराठवाडा लाईव्ह। मी कॅमेरामॅनसह नागेश लांजे, माळेगाव।